अकोला जिल्ह्यातील अडगाव बुद्रुक येथील सेंट्रल कृषक सेवा सहकारी सोसायटीच्या 248 शेतकऱ्यांच्या वतीने नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली। नापीक, दुष्काळ आणि आत्महत्यांची वाढती संख्या लक्षात घेता शेतकऱ्यांचं थकीत कर्ज माफ करून शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने सरकारने कर्जमाफी योजना तयार केली होती। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची मोठा जो गाजावाजा करत 28 जून 2017ला घोषणा केली। त्यात लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली होती, परंतु 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुमारे 6,56,000 शेतकरी 6,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीपासून वंचित असल्याचं समोर आले। शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण असल्याने सरकारविरोधात अडगाव बुद्रुक सेंट्रल कृषक सोसायटींमधील कर्जमाफीपासून वंचित असलेल्या 248 शेतकऱ्यांनी नागपूर खंडपीठाचे दरवाजे ठोठावले। न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांनी याचिका दाखल करून घेत राज्य सरकारला 12 जून पर्यंत उत्तर देण्याचा आदेश दिले। वकील अजय माहेश्वरी यांच्या मार्फत उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मनोहरलाल फाफट यांनी दिली। अडगाव बुद्रुक सोसायटीचे अध्यक्ष मनोहरलाल फाफट आणि शेतकरी अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष अशोक घाटे यांनी आम्ही 8 वर्षांपासून सरकारने घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या लाभाची वाट पाहत आहोत, पण शेतकऱ्यांबाबत सरकारचं धोरण उदासीन दिसतंय। त्याचा निषेध आहे। आमच्या संस्थेच्या 248 शेतकऱ्यांसाठी सर्वकष प्रयत्न करूनही कर्जमाफी झाली नाही, म्हणून आम्हाला न्यायालयात जावं लागेल असं सांगितले।